भगवंताच्या चरित्राचं वर्णन आपल्याला आज करायचं आहे, कारण आजचा नियमच आहे चरित्र ते उच्चारावे. केली देवी गोकुळी, त्या चरित्राचा उच्चार करायचा, विचार करायचा आणि घेण्यासारखं जे चरित्र आहे त्याचं आचरण देखील करायचं. फक्त खोड्या केल्या, चोऱ्या केल्या, मारामाऱ्या केल्या एवढा पुरतं कृष्ण मर्यादेत ठेवू नका. कृष्ण म्हणजे आपल्या बुद्धीच्या बाहेरचा विषय. का बोलत आहे बरं तुम्ही? सगळ्यांना विनंती, शांतता राखा जरा. पहिले मागच्याला बोलू द्या, सुरुवातीला आलेल्या हातवारे करून बोलू नका त्यांना. इकडे या, चट बस त्याला बसायचे तिथे. इकडून या जागा, फक्त आता विक्षेप करू नका. कृष्ण हा मर्यादित स्वरूपातला भगवंत नाही. कृष्णाचं जर चिंतन केलं, एक आपल्या हिंदू धर्मातले अलौकिक देवता. एक वाक्य सांगतो, जगातला पहिला प्रवचनकार भगवान श्रीकृष्ण. गीतेचं तत्वज्ञान अर्जुनाला दान देऊन टाकलं. अर्जुन फक्त निमित्त आहे, आपल्यालाच खरी गीता सांगितलेली मायबाप. पहिले प्रवचनकार, जगातला एक नंबरचा हुशार राजकारणी. ज्याला राजकारण करायचंय ना त्याने कृष्णाला आदर्श म्हणायचं, यशच मिळणार. एक नंबरचा प्रवचनकार कृष्ण, जगातला एक नंबरचा राजकारणी, हुशार माणूस, चातुर्याच्या बाबतीत भगवान श्रीकृष्ण. आणि चुकीचं जर वागत असेल तर मामाला सुद्धा हल्लं, तो भी कृष्ण बर का. कंसाला सुट्टी दिली नाही, तू चुकीचा वागतो ना तुला शिक्षा. आणि खरं जर असेल तर आत्याच्या पोरांना राजा बनवलं, याला म्हणायचं कृष्ण. वनवासात 5 मुलं अनाथ फिरत होती, त्यांचं पालकत्व स्वीकारलं, 5 पांडवांना सार्वभौमत्व राज्यदान करून टाकलं. ही सामान्य गोष्ट आहे का? आणि निर्मोह जीवन कसं जगायचं, आलिप्त कसं राहायचं, हे भगवान श्रीकृष्णांकडून शिकावं मायबाप. कंसाला मारल्याच्या नंतर स्वतः राजा बसले नाही, कोणाला बसवलं? त्यांचे वडील त्यांना राजा बनवलं. मथुरेचं राज्यदान देऊन टाकलं. द्वारका नगरी स्वतः निर्माण केली, स्वतः राजेपद भूषवलं नाही. कोणाला राजा बनवलं? बळराम दादाला. ते किंग झाले ना, किंग मेकर होते. प्राग ज्योतिषपूर नरकासुराला मारलं, तिथलं बी राज्य मिळालं असतं, नाही स्वीकारलं. त्याच्या वंश परंपरेला दान देऊन टाकलं. आणि हस्तिनापूरचा राज्य पांडवांना मिळवून दिलं. कोणामुळे विजय झालाय पांडवांचा? कृष्णामुळे. जर कृष्ण म्हणला असता तुमच्या सकडला का आम्ही इतकं पळालो, निमार्द आम्हाला बी द्या, दिलं नसतं काय पांडवांनी? अख्खं घ्या म्हणले असते. एक गाव मागितलं का? आलिप्त कसं राहायचं, निर्मोह जीवन कसं असावं, हे कृष्णाकडून शिकावं. म्हणून म्हणतात तुका म्हणे नटरारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. सगळं विश्वच त्याने निर्माण केलं, पण त्याच्यापासून आलिप्त राहिला. अशी एक उच्चतम कोटीची देवता म्हणजे भगवान श्रीकृष्ण. त्यांच्या बाललीला आज आपल्याला पाहिजे. या जगामध्ये देव कधी अवतार घेतो आहे का? जगामध्ये आधर्म वाढला की देवाने अवतार घेतला म्हणून समजा. जगामध्ये आधर्म वाढलेलं देवाला कोण सांगतो? पृथ्वी सांगते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, नेत्री वाईटोय सांगत असेल. काय विनंती करते? पृथ्वीवरील जमातले ते भार मातले ते भार, पृथ्वीवरील जमातले ते भार मातले ते भार, पृथ्वीवरील
गाराने सुरवेरे सांगे ताती गाराने सुरवेरे सांगे दादे हात आहेत ना तुम्हाला? मग जरा भजन चालू असताना टाळी वाजवा, विठ्ठल म्हणा, जरा असं काल्याच्या कीर्तनात बसल्यावर जरा बसा ना जरा प्रसन्न. का काय टेन्शन आहे तुम्हाला? तुळू तुळू बघत आहे नुसतं. जरा असं प्रसन्न बसा, जरा हसून खेळून झालं पाहिजे. आज काल आहे म्हणल्या काल्यासारखं बसा ना जरा. देव अवताराला आला, एवढ्या लीला केल्या. आपल्या बिलीला आहेत पण आपल्या काही कीर्तनात सांगायचं वाटत. पोराने हाणलं काय कीर्तनात सांगतो, बायको धावली काय कीर्तनात सांगतो, भावाने बांध पडला, हे आपल्या लीला आहे. आपलं जीवन म्हणजे लोकल जीवन आहे, देवाचं जीवन म्हणजे ग्लोबल जीवन आहे ना. त्यामुळे देवाचं चरित्र लिहिला ऐकताना जरा प्रसन्न चेहऱ्याने बसा. एवढं एक माझ्या कीर्तन हसतच नव्हतं. टाळी वाजवना विठ्ठल म्हणे ना. म्हणलं का टाळी वाजवना? ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोमलं फिरला मूर्खा, येतात किती जाते तिथे हिशोब ठेवू ना. 10 कमान 5 खर्च करा, होईन का कर्ज? 10 कमी टोन इच्छिप येतो बिस्लरी पेन म्हणजे दुसरं ध्यानात येते. आणि माणशी मनापासून परत नाही. चिंचोली तर कोणाच कर्ज नसन, जरी एखादी असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. कोणते कर्ज? ज्याच्यावर कर्ज तेच खरा मर्द. हा, कर्जवाले म्हणताना आता शिका आधार देणारा महाराज भेटला नाही, त्या आधारच महत्वाचा. होऊन दे कर्ज, फेटलं तर फेटलं. निम अर्ज पोरग आहे ना मर्द, परत भरायचा अर्ज, काढायचं कर्ज, पण मोकळं बसायचं. विठ्ठल आधर्म वाढला की देवाला अवतार घ्यावा लागतो. सध्या अधर्माच वाढलाय ना, काय खऱ्याला किंमत राहिली? 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर तुम्ही असं आनंदी जगून दाखवा शक्यच नाही. 10 मिनिटं टीव्ही बघितले ना, दिवसभर करमत नाही. कारण टीव्हीला काय चांगलं राहिलंच नाही. दरादरी वडावडी आपटापटी उचल असली, पळापळी बुकाबुकी, ह्याचे आली त्याचे गेली, हे राहिला, हे उठला, हे बसला, हे कानला वाकला, दुखला तुकला, गेली वडली दुरली. अरे काय धिंगाणा चाललाय. जगू त्या लोकाला सुखाने हाय का काय चांगलं टीव्हीला? फार अवघड परिस्थिती. सगळे अस्ताव्यस्त. लोकांना शिस्त राहिलं नाही, कायद्याचा धाक राहिला नाही, कोणी कोणाचा मालक नाही, घराघरात पुढारी झाले, कोण कोणाचा ऐकाय तयार नाही. सगळ्या जगाचा धिंगाणा चालू आहे. विडवलं या कलियुगामध्ये एकच माध्यम आहे जिथं जीवनाला शांतता आहे. कलियुग माझी करावे एवढी 5-6 हजार माणसाची तर एक जीवन बसले. ही कीर्तनाची ताकद आहे बरं का. दुसरीकडे माणसं एक होत नाहीत. राहू दे चौपदार बसू दे, काय नाही सरकून जागाच होत नाही, फक्त अंग मोकळे होते. माणसं नुसती तिथल्या तिथे बोलत आहेत. बसू द्या, चट ऍडजस्ट होते. तुम्ही मिनिटाला लोक येणार आहेत, मिनिटाला पुढे सरकत मला कसं मिळव. चट बसू द्या जे मागून आले ते. आता शांतता राखा. हो, दुसरीकडे माणसं इथं येत त्या आनंदानं. लोकच कुठे एक होते ते मला खरं सांगा बरं. यात्रेत नाही, जत्रेत नाही, सांस्कृतिक कार्यक्रमात बी पिऊन राडाच करत होते. सगळ्याला बी पैसे देऊनच आणावं लागतात. ती बॉम्बल ते 500ने ठरलं होतं, 300नेच दिलं. मग ज्याने सभा ठेवली त्याचा कार्यक्रम वाजून टाकले. लोक इतकी सुपीत का? एवढी एक जागा आहे तिथं कोणाला निमंत्रण आहे का? उत्स्फूर्त सहभाग, जल्लोषानं, आनंदानं स्वतःच्या जीवनातला आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण इथं निमंत्रण नसलं तर येतो. काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी जाऊ नये, काही ठिकाणी निमंत्रण असलं तर जावं. पण भक्ताच्या, संतांच्या, साधूच्या दरबारामध्ये जात असताना निमंत्रण नसलं तरी जावं. वेडवलं एक जागा आहे.
या जगामध्ये अधर्म वाढला की देवाला अवतार घ्यावा लागतो. सध्या अधर्मच वाढला, खऱ्याला किंमत राहिली नाही. त्या जपानमध्ये चोर पकडा मशीनला एका तासात 500 चोर सापडले. चोर पकडा मशीन अमेरिकेने एका तासात 2000 चोर सापडले. चोर पकडा मशीन भारतात अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. चोर तर नाच गेलं, मशीनच नेलं. एक जणाच्या घरात मुंग्या झाल्या, ती गेलं मेडिकल मध्ये, मला मुंग्या मारायची पावडर द्या. दुकानदाराने दिली पावडर, ते घरी आला 2 तासांनी परत रिटर्न. त्याच्या तोंडावर पुडी फेकली, पुडीच नको. मेडिकल वाला एक सुद्धा मुंगी राहणार नाही, ती कडक पावडर नकोच मला. काय झालंय मला, ह्याच्यातच मुंग्या झाल्या. मुंग्या मारायच्या पावडर मध्ये मुंग्याने मुक्काम केला, घरातल्या मरत्यान का वाढत्यान, म्हणजे नुसत्या लबाड्या चालू आहेत ना. घनसावंगीचा बाजार भरला आणि बाजारात एक जण मासे मारूचे पावडर एका बसला. 2 रुपयाला पुढे मासे मारायची पावडर. लोक म्हणजे 2 लाच मासे मारतात, मरणाचे पुढे खाल्ले. एक जण घरी गेलं, बायकोला पुडी सोड पावडर आणली. जेवताना पुडी सोडली, पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनाने लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने मासे हाना. आता हे काय औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लबाड्या चालू आहेत ना राव. भारतात बूट पॉलिश करा माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंड मध्ये बूट पॉलिशला मशीन आहे. ह्या बॉक्स सारख्या मशीनी चौकात छोट्या छोट्या जायच्या मशीनीत पाय ठेवायचा, त्यात प्लास्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. तेव्हा हात आज जातो, तेव्हा पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा, मशीन बंद, दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. हे काय काल्याचे पंगत आहे का फुकट? पैसे नोट काढायचे, बॉक्सात टाकायचे, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौकात मशीन दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथे गेला आणि त्याने ते मशीन बघितली आणि डोकं लावलं, गेलं मशीनीत पाय ठेवला, मशीन मधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली, फुकट. त्या मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केल्या, म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकाला कळाला भारताचा कार्यकर्ता इथे येऊन गेला. आपले नमुने काय इतके सोपे समजू नका तुम्ही. पानपोईवाला ग्लास सुद्धा साखळीने इल्डिंग करून बांधावा लागतो. 10 रुपयाचा ग्लास सुद्धा चोर देत राव. ही तर आपली पात्रता आहे. इतका जगात सगळा राडा चालू. म्हणून तर जनाबाने राग अभंगच लिहिला. धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा पुण्यवंत सापडलो की मेला, पुण्यवंत सापडलो की मेला, पुण्यवंत सापडलो की मेला, पुण्यवंत सापडलो की मेला. गरीबी तो भाग्यवंत केला, गरीबी तो भाग्यवंत गेला, गरीबी तो भाग्यवंत केला, गरीबी तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान केला, चोरट्याचा बहुमान केला. धुन्न झाला तुझा दरबार, 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 धुन्न झाला तुझा दरबार. दरबार बंद झालेला आहे.